प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये शेवटचं उदाहरण 10वं उदाहरण पहा. उदाहरण लेंदी आहे, मी इथं फळ्यावर लिहिलेलं नाही आहे. पुस्तक समोर ठेवा, मी सांगतो त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण समजून घ्या. बघा, या उदाहरणामध्ये एका रस्त्याच्या अपोजिट साईडला दोन बिल्डिंग्स आहेत. जसं मी इथं फिगर काढलेली आहे. समजा या आकृतीमध्ये XB आणि हा YC हे दोन ह्या BC रस्त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे BC हा रस्ता आहे, याच्या रोडच्या एका बाजूला BX ही इमारत आहे आणि दुसऱ्या कडेला CY ही एक इमारत आहे. आणि मग हे दोन बिल्डिंग्स, या बिल्डिंग मध्ये किंवा या बिल्डिंगच्या भिंतीवर A जवळ एक विंडो आहे आणि या बिल्डिंगच्या वॉलवर D जवळ सेकंड विंडो आहे, दुसरा विंडो आहे. आणि मग हा AE आणि हा DE हे दोन जे सेगमेंट आहेत या आकृतीतले, हे लॅडर रिप्रेझेंट करतात, लॅडर शिडी. आणि मग हा BC या फिगरमध्ये सेगमेंट BC तो रस्ता रिप्रेझेंट करतोय, म्हणजे स्ट्रीट रिप्रेझेंट करतोय. आणि मग दिलेल्या माहितीच्या आधारे आपण इथे किमती लिहिलोत. काय झालं पहा, या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे जे दोन बिल्डिंग्स आहेत, पहिल्यांदा ही AE शिडी या भिंतीवर लावलेली आहे, तेव्हा ह्या शिडीचा टॉप म्हणजे इथे पॉइंट A जवळ असलेल्या विंडो जवळ टच झालेला आहे आणि शिडीचा बेस इथे E जवळ आहे. ज्या शिडीची लांबी आहे 5.8 मीटर, तेव्हा या भिंतीवर जेव्हा ती शिडी लावलेली आहे, या 4 मीटर हाईट वर जो विंडो आहे त्या विंडोला हा लॅडर टच करत आहे असं सांगितलेलं आहे. आणि जेव्हा लॅडरची पोझिशन बदलली सेकंड पोझिशनला, या भिंतीवर जो D जवळ विंडो आहे, इथे हा लॅडरचा टॉप टच झालेला आहे आणि इथं त्या लॅडरचा बेस आहे. आणि हा जो विंडो आहे हा 4.2 मीटर हाईटवर आहे बेस पासून, हे सांगितलेलं आहे. आणि मग काढायला काय सांगितलेलं आपल्याला, तर या रस्त्याची लांबी काढा म्हटलंय, लेंथ ऑफ स्ट्रीट काढा म्हटलंय. मग आपल्याला ती स्ट्रीटची रुंदी, म्हणजे थोडक्यात याची विड्थ आपल्याला काढायची आहे. या EC ची लेंथ म्हणजेच EC हा रस्ता रिप्रेझेंट करतोय, स्ट्रीट रिप्रेझेंट करतोय, तर या रस्त्याची रुंदी आपल्याला काढायची आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला हे बिल्डिंग्स आहेत, त्या रस्त्याची रुंदी म्हणजेच या ठिकाणी BC या सेगमेंटची आपल्याला किंमत काढायची आहे. सिंपल आहे, लक्षात घ्या. बिल्डिंग्स हे ग्राउंडला ऑब्वियसली परपेंडिक्युलर असतात, म्हणून हा AB परपेंडिक्युलर आहे या रोडला, DC परपेंडिक्युलर या रोडला. इथे दोन राईट अँगल ट्रायंगल तयार झालेले आहेत. मग पहिल्यांदा या राईट अँगल ट्रायंगल ABE मध्ये पायथागोरसनुसार BE ची किंमत काढायची. त्याच्यानंतर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये CDE मध्ये EC ची किंमत काढायची आहे. आणि मग नंतर BE आणि EC या दोघांची बेरीज म्हणजे BC ची व्हॅल्यू मिळेल, जी विड्थ ऑफ स्ट्रीट आहे. ते आपल्याला प्रश्नात विचारलेले. सिंपल आहे. बघा, सुरुवातीला आपण आकृती जी काढलोत त्यामध्ये कोणता सेगमेंट काय रिप्रेझेंट करतोय इथे थोडक्यात लिहायचंय. बघा, मी इथे लिहित नाही, सांगतोय ओरली, लक्षात घ्या. इन फिगर XB and YC represents two buildings. Point A and D
are the position of windows. Segment AE and DE represents ladder and segment BC represents street. BC ही काय रस्ता रिप्रेझेंट करतोय. हे दोन सेगमेंट काय रिप्रेझेंट करतायत? लॅडर रिप्रेझेंट करतायत. हे थोडक्यात माहिती लिहिल्यानंतर मग यांच्या किमती आपण इथे लिहून घ्यायच्या. AB इज इक्वल टू 4, AB इज इक्वल टू 4, DC इज इक्वल टू 4.2, AE इक्वल टू DE इक्वल टू 5.8 या किमती इथे लिहून घ्यायच्या. आणि मग इन राईट अँगल ट्रायंगल ABE बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस AE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. आणि मग याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. AE ची व्हॅल्यू आहे 5.8 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AB4 स्क्वेअर. BE ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि मग 5.8 चा स्क्वेअर इथे आपल्याला करायचं आहे. 58 चा स्क्वेअर करून नंतर डेसिमल पॉईंट द्यायचं आहे. 8 8 64 8 6 8 45 आणि 6 46. 45 ला 0 8 4 5 5 25 आणि 4 29 4 6 13 3 1 3364. यामध्ये आता दशांश द्यायचं आहे. इथे 1 प्लेस डेसिमल पॉईंट आहे. स्क्वेअरमध्ये 2 प्लेस येतं. इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 अँड BE स्क्वेअर. आणि मग हा 16 इकडे आणून मायनस करायचं आहे. इज इक्वल टू BE स्क्वेअर. देअरफॉर BE स्क्वेअर इज इक्वल टू साइड चेंज करून लिहितो मी. हे बघा, हे इंटिजर आहेत, हे इंटिजर आहेत. 33 मधून 16 गेले 17 राहतात आणि 0.64 ला 64 1764. हा ज्या नंबरचा स्क्वेअर आहे एक तर आपल्याला पार्ट असेल तर ठीक आहे, नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट काढायची पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे कालच्या तासात. हे या पद्धतीने गट करायचे आणि मग 17 हा परफेक्ट स्क्वेअर नाही, त्याच्या जवळचा स्क्वेअर 16 आहे. मग इथे 4 इथे 4 लिहायचं. 4 चौक 16. 17 मधून 16 गेले 1 उरतात. वरचा गट खाली घ्यायचा. हा पॉईंटच्या नंतरचा गट आहे म्हणून इथं पॉईंट द्यायचा आणि मग 4 प्लस 4 8. आणि मग आता या 8 समोर कोणता अंक लिहिल्यानंतर त्या ठिकाणी गुणाकार 164 येतो हे बघायचं आहे. इथे 2 लिहितोय, इथे 2 लिहितोय. 82 गुणिले 2 नक्कीच 164 येतात आणि मग वजाबाकी 0 येते. इथे स्क्वेअर रूट फाइंड करणे क्रिया संपलेली आहे. म्हणून 4.2 हे BE स्क्वेअर 17.64 आहे. मग आपण आता BE ची किंमत काढतोय. ती 4.2 आलेली आहे. या BE ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता याच प्रमाणे आपल्याला इथे AC ची किंमत काढायची. सेम पायथागोरसच या ठिकाणी अप्लाय करायचं आपल्याला. पायथागोरस नुसार AC ची किंमत काढायची आहे. Again, in right angle triangle CDE by Pythagoras theorem, hypotenuse DE square is equal to CE square plus हा CD square. आणि मग DE ची व्हॅल्यू 5.8 दिलेली आहे. हा CE फाइंड करायचा आपल्याला. CE लिहा किंवा EC लिहा. आणि CD 4.2 दिलेले आहे ब्रॅकेट स्क्वेअर. आता मात्र स्क्वेअर ऑलरेडी आपण केलेले आहे. 5.8 चा स्क्वेअर 33.64. CE स्क्वेअर ची किंमत काढायची आहे प्लस 4.2. बघा इथे 17.64 चा स्क्वेअर रूट 4.2 आहे म्हणजे ऑब्वियसली 4.2 चा स्क्वेअर इथे 17.64 असेल आणि मग 33.64 हा इकडे आणून मायनस करायचं आहे इज इक्वल टू CE स्क्वेअर. देअरफॉर मग या ठिकाणी यांची वजाबाकी 64 आणि 64 याची वजाबाकी 0 येतं. 33 मधून 17 गेले 16 होतात. CE स्क्वेअरची किंमत आहे
आणि जर स्क्वेअर रूट घेतलो आपण तर CE इज इक्वल टू 4 मिळेल. आणि मग या स्ट्रिपची आपल्याला विड्थ काढायची आहे. त्यामधल्या या BE ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4.2, या CE ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4. या दोघांची बेरीज म्हणजे विड्थ ऑफ स्ट्रिप मिळेल. BC इज इक्वल टू BE प्लस CE. BE ची व्हॅल्यू 4.2 मिळालेली आहे, CE ची व्हॅल्यू 4 आहे. या दोघांची बेरीज 8.2 या आकृतीमधल्या BC ची किंमत आहे. आणि आपल्याला विड्थ ऑफ स्ट्रिप फाइंड करायला सांगितलेलं आहे. आणि मग उत्तर लिहायचं. देअरफॉर विड्थ ऑफ स्ट्रिप इज 8.2 मीटर. युनिट जे काही दिलेलं असेल ते लिहायचं आहे. इथे आपल्याला विड्थ ऑफ रोड मिळालेलं आहे किंवा विड्थ ऑफ स्ट्रीट मिळालेलं आहे. इथे प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्ण झालेले आहे. आणि मी कालच्या तासात सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 2.2 पूर्ण सिलेबस वगळलेला आहे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अँड अपोलिनियस थेरम यावरची उदाहरणं होती. आता त्यानंतर प्रॉब्लेम सेट 2. आणि मग प्रॉब्लेम सेटमध्ये स्टार्टिंगला MCQ आहेत. सोपे MCQ आहेत या धड्यातले, सोडवा. काही अडचण असेल तर मला विचारा. आणि मग क्वेश्चन 2 यामध्ये 5-6 सब क्वेश्चन्स आहेत. सोपे सोपे गणित आहेत, छोटे छोटे गणित आहेत. प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन 2, त्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत. त्यातला हा फर्स्ट सब क्वेश्चन पहा. फाइंड द हाइट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. मग अशा उदाहरणामध्ये अंडरस्टँडिंगसाठी आपण फिगर काढायची आहे, ज्यामुळे आपल्याला पुढे उदाहरण सोडवणे, किंमत काढणे सोपे होईल. मग ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलेला आहे. एक्झॅक्ट लांबी मोजून काढण्याची आवश्यकता नाही आहे. अंडरस्टँडिंगसाठीच ही आकृती असते. समजा हा ट्रायंगल ABC आपण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं गृहीत धरू. तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटल्यानंतर ऑल साइड इक्वल असतात आणि ईच अँगल 60 डिग्रीचा असतो. प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. आणि मग यातल्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइडची किंमत दिलेली आहे 2a. आपण एका साइडवर लिहू आणि ऑल साइड इक्वल आहे म्हणून सर्वाची लांबी 2a येईल. आणि याच्यातल्या कोणाची किंमत काढायची आपल्याला? हाईटची. म्हणून आपण A या व्हर्टेक्स मधून BC या साइडवर परपेंडिक्युलर काढू, जी या ट्रायंगलची हाईट म्हटल्या जाईल. समजा AD इज हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ABC. आणि मग यातल्या या हाईटची म्हणजेच AD ची किंमत काढायची आहे. सोपं उदाहरण आहे. बघा, या ट्रायंगल ABD मध्ये हा AD हाईट असल्यामुळे ऑब्वियसली इथला अँगल 90 डिग्रीचा असतो. आणि हा ट्रायंगल ABC इक्विलॅटरल असल्यामुळे हा अँगल 60 डिग्रीचा होतो. आणि मग या ट्रायंगल ABD मध्ये हे दोन अँगल माहित झाल्यानंतर हा रिमेनिंग अँगल आपल्याला 30 डिग्रीचा सांगता येतो. आणि त्यामुळे ट्रायंगल ABD हा 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल होतो. मग सुरुवातीला लिहिताना उत्तराच्या सुरुवातीला आपण हा ट्रायंगल फॉर अंडरस्टँडिंग ड्रॉ केलो, म्हणून इथं सुरुवातीला लिहायचं आहे, लेट ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल in which AB is equal to 2a and segment AD is height. आणि मग लिहिल्यानंतर पुढे इन ट्रायंगल ABD, या ट्रायंगल ABD मध्ये हा अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. याचं रिझन लिहिता येतं आपल्याला, बिकॉज AD इज हाईट. त्यानंतर हा अँगल ABD इज इक्वल टू 60 डिग्री. याचे रिझन लिहिता येतं, अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल.
हा कोणत्या ट्रायंगलचा अँगल आहे? इक्विलॅटरल ट्रायंगलचा. देअरफॉर हा अँगल BAD इज इक्वल टू 30 डिग्री म्हणून लिहिता येईल आपल्याला. आणि याला कारण लिहायचं रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. हा माहित आहे, तिघांची सम 180 असतं. मनातल्या मनात 180 मधून ह्या दोघांची बेरीज 90 अधिक 60 मायनस केल्यानंतर डायरेक्ट लिहिता येतं या अँगलचं माप, ज्याला कारण रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल सांगता येईल. देअरफॉर म्हणून हा ट्रायंगल ABD इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. म्हणून हा ट्रायंगल या मापाचा ट्रायंगल आहे. आणि जेव्हा ट्रायंगल 30, 60, 90 डिग्रीचा असतो त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी अभ्यासलो. साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री इज रूट 3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. आपल्याला AD ची किंमत काढायला सांगितलेली आहे. AD ही 60 डिग्रीची अपोजिट साइड आहे. मग आपल्याला 60 डिग्रीच्या अपोजिट साइडचा विचार करायचा आहे. इथे लिहिता येईल therefore AD is equal to root 3/2 times of hypotenuse. आणि मग या आकृतीमध्ये हायपोटेनसचं नाव AB आहे. मग AD ची किंमत काढायची आपल्याला रूट 3/2. AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 2a. हे 2 कॅन्सल होतील. therefore AD is equal to रूट 3 into a. आणि AD म्हणजेच या इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट आहे जी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. उत्तर लिहायचं आहे आपल्याला. AD फाइंड करा असं म्हटलेलं नाही, फाइंड द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलेलं आहे. मग उत्तर लिहायचं देअरफॉर हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज रूट 3a. ह्या सेकंड क्वेश्चन मध्ये सेकंड सब क्वेश्चन, आताच फर्स्ट सब क्वेश्चन आपण पाहिलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे डू साइड्स 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर फॉर्म अ राइट एंगल ट्रायंगल? क्वेश्चन मार्क आहे. गिव रिझन. पहा, हे 3 साइड्सची मापं दिलेली आहेत आपल्याला. ट्रायंगलचे 3 साइड दिलेले आहेत 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. आणि मग हे 3 साइड ट्रायंगलच्या साइडची माप आहेत. ही साइड्स फॉर्म राइट एंगल ट्रायंगल. ही 3 साइड्स राइट एंगल ट्रायंगल तयार करतात का? आणि असेल तर त्याचं कारण लिहा, कारण द्या. सिंपल आहे बघा. आपण पायथागोरियन ट्रिपलेट ही कन्सेप्ट शिकलो. जेव्हा लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा इक्वल असतो दुसऱ्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा, तेव्हा तो ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट म्हटल्या जातो. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण पायथागोरस थेरम आणि त्याचा कन्व्हर्स शिकलो. मग कन्व्हर्स मध्ये काय पाहिलं आपण की ट्रायंगल मध्ये जर एका साइडचा स्क्वेअर हा इक्वल असेल दुसऱ्या 2 साइडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा, तर तो ट्रायंगल राइट एंगल ट्रायंगल असतो. मग आपल्याला ओळखायचं आहे हा ट्रायंगल राइट एंगल ट्रायंगल आहे का, म्हणजेच ही साइड्स राइट एंगल ट्रायंगल तयार करतात का, हे ओळखण्यासाठी आपल्याला कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमचा उपयोग करायचा आहे. सिंपल आहे. जसं पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये आपण ओळखायला शिकलो तीच रीत इथे करायची आहे. थोडंसं उत्तर लिहिताना थोडा बदल करायचा आहे. मग ह्या ज्या साइड्सच्या किमती दिलेल्या आहेत त्यांचे स्क्वेअर करून घ्यायचे. 7 चा स्क्वेअर 49, 24 चा स्क्वेअर 576 आणि 25 चा स्क्वेअर 625. आणि मग हा लार्जेस्ट नंबर सोडून बाकीचे 2 नंबर 49 प्लस 576 यांची बेरीज या लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअर एवढा येतो का हे तपासायचे, चेक करायचे. 9 6 15 5 हातचा 1, 7 4 11 1 12 2 हातचा 1, 5 1 6. बघा या 2 नंबरच्या स्क्वेअरची बेरीज या लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअरशी इक्वल आहे. हे आपल्याला असं लिहिता येतं 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर
इज इक्वल टू 25 स्क्वेअर. देअरफोर जेव्हा लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो तेव्हा हा ग्रुप नंबरचा पायथागोरन ट्रिपलेट असतो. तसंच बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ही 25 लार्जेस्ट साईड आहे त्याचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आपल्याला इथे मिळालेला आहे. म्हणून नक्कीच सांगता येईल की हे साइड्स राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतात, तयार करतात. आणि याचं कारण हे दोघांच्या वर्गाची बेरीज या एकाच्या वर्गा एवढी असते तेव्हा तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो. हे आपण पायथागोरस थेरमच्या कन्व्हर्समध्ये शिकलो. म्हणून रिझनमध्ये तेच लिहायचं आहे, बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. हे रिझन आहे, गिव रिझन म्हटलेलं आहे. बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम these sides are 7 centimeters, 24 centimeter, 25 centimeter form a right angled triangle. म्हणून हे तीन साइड्स कोणता ट्रायंगल तयार करतात? मग राईट अँगल ट्रायंगल तयार करतात. देअरफॉर सुरुवातीला एक शब्द लिहायचा आहे. देअरफॉर साइड्स 7 centimeter, 25 centimeter, 24 centimeter form राईट अँगल ट्रायंगल. लक्षात घ्या याचा क्रम काही असो, मी मुद्दामून क्रम बदलून सांगितलेला आहे. 25 सेंटीमीटर अगोदर असेल, 7 सेंटीमीटर अगोदर असेल, 24 सेंटीमीटर अगोदर असेल, यांचा क्रम महत्त्वाचा नाही. यांच्या स्क्वेअरवरून आपल्याला ठरवायचं आहे की हे राईट अँगल ट्रायंगलचे साइड्स आहेत किंवा नाही, किंवा हे राईट अँगल ट्रायंगल तयार करतात किंवा नाही. हे ओळखताना आपण कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम वापरतो. मग बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम these sides form a right angle triangle. Next example, find the length of a diagonal of a rectangle having sides 11 centimeter and 60 centimeters. मग इथे आपल्याला अंडरस्टँडिंग साठी फिगर काढायचे. रेक्टँगल बद्दल माहिती दिलेली आहे, रेक्टँगलचे साइड्स दिलेले आहेत. एक्झॅक्ट लांबी रुंदी मोजून काढण्याची आवश्यकता नाही, अंडरस्टँडिंग साठी आकृती असते ही. हा रेक्टँगल ABCD असा गृहीत धरू आणि मग यामध्ये साइड्स 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर दिलेले आहेत. ही मोठी आहे ऑब्वियसली, याला 60 सेंटीमीटर आपण याची किंमत धरू आणि ही AD किंवा ही BC 11 सेंटीमीटर गृहीत धरू. आणि मग या रेक्टँगलचा डायगोनल आपल्याला काढायचा आहे. AC हा डायगोनल ड्रॉ करू आपण. AC ची किंमत काढायची असं गृहीत धरा आणि रेक्टँगलचा ईच अँगल राईट अँगल असतो. या प्रॉपर्टीनुसार B जवळचा अँगल आपल्याला राईट अँगल घेता येईल. आणि मग बघा हा ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल मिळतोय. सिंपल आहे. यातले साइड AB आणि साइड BC माहित आहेत आणि मग AC या राईट अँगलची अपोजिट साइड म्हणजेच या ट्रायंगलची ट्रायंगल ABC ची हायपोटेनस आहे आणि ते काढायचं आहे. सिंपल आहे, बाय पायथागोरस थेरम काढता येईल. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला AC ची किंमत काढता येईल. सिंपल आहे. तर पायथागोरस थेरम अप्लाय केलेले आहे, कळण्यासाठी आकृती काढलेली आहे. याच्या पुढची रीत तुम्ही करू शकता. याच्या पुढची रीत तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि AC ची किंमत काढा आणि मग AC ची किंमत म्हणजेच आपलं उत्तर असेल. देअरफॉर लेंथ ऑफ डायगोनल इज जे काही येतं ते आपल्याला काढता येईल. सिंपल आहे. काय लिहायचं आहे? इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, कारण अँगल ऑफ रेक्टँगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि मग 60 स्क्वेअर प्लस 11 स्क्वेअर करायचं आहे आणि मग आलेल्या वर्गाची बेरीज करायची आहे आणि मग त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे AC ची किंमत असेल.
म्हणजेच लेंथ ऑफ डायगोनल मिळेल. पहा पुढचं उदाहरण पण सोपं आहे, फक्त सांगतोय तुम्हाला सोडवायचं करायचंय. सिंपल उदाहरण आहे. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ अ राइट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल आहे, त्यातल्या हायपोटेनसची किंमत काढायची आहे आणि रिमेनिंग साइडच्या किमती दिलेल्या आहेत. समजण्यासाठी कळण्यासाठी आपल्याला राइट अँगल ट्रायंगल काढायचं आहे आणि मग ॲक्च्युअल मेजरमेंट घेऊन काढण्याची गरज नाही. समजा हा ट्रायंगल ABC ज्यामध्ये अँगल B 90 डिग्रीचा आहे असं गृहीत धरू आपण. समजा साइड AB 9 सेंटीमीटर घेऊ, साइड BC 12 सेंटीमीटर घेऊ आणि AC हा हायपोटेनस काढायचा आहे. सिंपल आहे. इन राइट अँगल ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि मग 9 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर करायचा आहे. 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर 81 प्लस 144, या दोघांची बेरीज 225 येतं. ह्या AC स्क्वेअरची किंमत मिळाली. देअरफॉर AC इज इक्वल टू 225 हा 15 चा स्क्वेअर आहे म्हणून AC ची किंमत 15 मिळत आहे. मग शेवटी उत्तर लिहायचं. देअरफॉर लेंथ ऑफ हायपोटेनस इज 15 सेंटीमीटर.